बुलेटिनमध्ये स्वागत। आता पुढच्या बातमीकडे वळूया। छत्रपती संभाजीनगरमधली बातमी आहे। इथं नारेगाव हा भाग आहे जिथलं अतिक्रमण हटवण्याकरता मोहीम सुरू झालेली आहे। महापालिकेने जवळपास 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव रोड, पैठण रोड, जळगाव रोड, मुकुंदवाडी या प्रमुख भागातील परिसरामध्ये यशस्वीरित्या मोहीम राबवल्यावर अन्य भागातल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला पुन्हा एकदा महापालिकेने सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी महापालिकेने जवळपास 25 जेसीबी, 10 ट्रक, 200 महानगरपालिकेचे कर्मचारी, 250 पोलीस कर्मचारी यांचा ताफा तैनात केला। कुठे? नारेगाव या भागामध्ये। कारवाई करता महापालिका पथक सज्ज झालंय। आता नागरिकांची गर्दी ओसरली आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बोलूया। सिद्धार्थ, आपल्याला असं कळलं होतं की नोटीस पाठवली, 2 तासाचा वेळ दिला आणि त्यानंतर अतिक्रमण हटवायला सुरुवात केली जाणार। आत्ताची काय अपडेट? निश्चितपणे पथक सज्ज होतं, मात्र आता कारवाईला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। मी त्या ठिकाणी ते आपण बघू शकतो, जवळपास 100 ते 150 जेसीबी या ठिकाणी आलेले आहेत आणि या कारवाईला सुरुवात झालेली आहे। सकाळी 10 वाजता पथक आलं होतं, मात्र सगळ्या नागरिकांनी काही विनंती केली पथकाला, त्यामुळे जवळपास 3 ते 4 तासाचा वेळ महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेला आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात गर्दी लोकांची जमलेली आहे, मात्र पोलिसांचा बंदोबस्तही तेवढा मोठा आहे। जवळपास 450 ते 500 अतिक्रमण या नारेगावातील तोडले जातील। नुकतीच कारवाई सुरू झालेली आहे। 4 तासाचा वेळ झाल्या लोकांना वेळ दिला होता, त्या वेळेनुसार लोकांनी काही साहित्य वगैरे जेवढं जमेल तेवढं काढून घेतलेलं आहे। त्यानंतर कारवाई सुरू झालेली आहे। एकंदरीतच मोजमापावरून थोडीशी पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये मीटिंग झाली आणि त्या मीटिंगनंतर जे काय ठरलं त्यानुसार आता या कारवाईला सुरुवात झालेली आहे। 25-30 वर्षापासून लोक या ठिकाणी राहतात, मात्र या अतिक्रमण आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता मोठा करायचा प्लॅन होता, त्या प्लॅननुसार आता हा रस्ता मोठा होणार आहे। निश्चित आता सकाळी लोकांची मानसिकता नव्हती, मात्र महानगरपालिका प्रशासन, पोलीस आणि नागरिकांमध्ये बोलणी झाल्यामुळं 4 तासाचा अवधी महानगरपालिकेने, प्रशासनाने नागरिकांना दिला। त्यानुसार आता सगळ्या बाजूची कारवाई सुरू झालेली आणि ॲट ए टाइम याच लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही ठिकाणी कारवाई सुरू झालेली आहे आणि 60 मीटरचा हा रस्ता जो आहे मोकळा करण्यात येणार आहे। मोठा बंदोबस्त आहे। निश्चित सुवर्ण 25-30 वर्षापासून कुणाचं घर तुटतंय, कुणाचं दुकान तुटतंय, नागरिकांना वाईट वाटणं कदाचित सहज हे आहे, मात्र हा रस्ता 60 फुटाचा 6 मीटरचा झाला, 60 मीटरचा झाल्यानंतर या रस्त्यावरची ट्रॅफिक मोकळीकपणे होणार आहे आणि विकासासाठी त्याची भर पडणार आहे। त्यामुळे आता मानसिकता नागरिकांची सुद्धा झालेली आहे नक्की। आणि आता तोडक कारवाईला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।